नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण आपल्या चॅनेलवरती जो सत्य अनुभव पाहणार आहोत तो आपल्या चॅनेलच्या सबस्क्रायबर यांनी पाठवला आहे. सदर कथेमध्ये त्यांच्या कुटुंबाबाबत घडलेली घटना असल्याने त्यांनी त्यांचे नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे, परंतु सदरील घटना पूर्णपणे सत्य आहे. नमस्कार, मी भूतांच्या जगात या चॅनेलवर खूप आधीपासून भयकथा ऐकतोय. खास करून इथे सत्य अनुभव प्रकाशित होतात आणि त्या प्रत्येक अनुभवातून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळतंय असं मला तरी वाटतं. याआधी चॅनेलवर प्रकाशित झालेली आदेश ही कथा मी ऐकली आणि एक दिवस माझ्या आजोबांना ऐकवली, कारण त्यांना अशा कथांमध्ये रस आहे. आणि त्यात आमच्या घरात श्री महाराज दत्तगुरूंचे ठाण आहे. नित्य आम्ही सारे दत्त माऊलींची पूजा अर्चा करतो. त्यामुळे आदेश ही कथा मी जेव्हा आजोबांना ऐकवली तेव्हा ते म्हणाले, खरंच दत्त महाराजांचा महिमा आहेच मोठा. आज आपलं घरदार वंशवेल जी काही वाढली मी तुमच्या समोर जिवंत आहे तो फक्त दत्त महाराजांच्या कृपेने, असं ते म्हणाले. मी म्हणजे असं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी आमच्या घराबाबत घडलेली एक घटना सांगितली, जी ऐकून मी थक्क झालो. आपल्या घराण्याला असाही एक इतिहास आहे हे मला तेव्हा कळालं. आणि चॅनेलवर ऐकणाऱ्या कथा या फक्त कथा नाही तर कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यातील काळ्या आठवणी आहेत याची जाणीव झाली. म्हणून मी माझ्या आजोबांनी मला सांगितलेला अनुभव आणि आमच्या घराचा इतिहास सांगणारी घटना या ताईंना पाठवली. माझे आजोबा आज 83 वर्षाचे आहेत. या घटनेला साधारण 70 वर्ष झालीत. माझे आजोबा जयवंत, त्यांच्या भावंडात सगळ्यात लहान. त्यांना भिकाजी, लक्ष्मण, सुदाम, हरिभाऊ अशी 4 भावंड. एकूण 5 भावंड, त्यात माझी पणजी आणि पणजोबा असं मोठं कुटुंब. पणजोबांनाही 3 भाऊ आणि 2 बहिणी. काही वर्ष सारेजण एकत्र कुटुंबात राहिले, पण कालांतराने पणजोबाचे 2 भाऊ कामासाठी मुंबईला गेले आणि 1 भाऊ तिथेच स्वतंत्रपणे राहिला. शेती, घरदार साऱ्याच्या वाटण्या झाल्या. पूर्वजांचं घर माझे पणजोबा मोठे म्हणून त्यांना मिळालं. गावात आमच्या घराचं प्रस्थ खूप मोठं होतं, कारण आम्हाला जमीन जुमला खूप चांगला होता. घरही डबल माडीचं होतं. शेतात मजूर असे. पंचक्रोशीत नाव झालं होतं. त्यामुळे आजोबांची लग्न जमण्यात कसलीच अडचण आली नाही. कमी वयातच लग्न होत असल्याने एकामागे एक लग्न झाली. सून आली. त्याही एकत्रपणे राहू लागल्या. माझे आजोबा तेव्हा लहान होते. शाळेत जायचे 5वीला. आणि मोठे 2 आजोबा मुंबईला गोदीत कामाला लागले. मधले आजोबा शेती करण्यात गुंतून गेले. पण एक दिवस असा आला, सुखाने नांदणाऱ्या घरात माशी शिंकली. माझे आजोबा एक दिवस शाळेतून घरी आले तेव्हा मोठे आजोबा भिकाजी मुंबईवरून घरी आले होते.
खूप आजारी पडले म्हणून गावी आले. त्यांना सतत ताप भरत होता. मुंबईला मोठ्या डॉक्टरांना दाखवून झालं, पण फरक काही पडेना. म्हणून ते गावी आले. इकडं वैद्य केला, पण ताप काही उतरत नव्हता. मोठी आजी सतत त्यांच्या जवळ बसून असे. रात्री अपरात्री तर ताप इतका चढत असे की आजी रात्रभर डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असे. घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. डॉक्टरांनाही काही कळेना. 2-4 दिवसातच मोठ्या आजोबांचं शरीर म्हणजे हाडाचा सापळा दिसू लागला. डोळे खोल गेले. त्यांचं जेवण तुटलं. त्यांच्याकडे पाहून घरात कोणालाच घास जाईना. आणि एक दिवस रात्रीचं मोठ्या आजीचा डोळा लागला असताना अचानक मोठे आजोबा पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडू लागले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांनी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या तोंडातून आवाज निघेना. आणि अचानक त्यांना रक्ताची उलटी झाली. काही वेळाने आजीला जाग आली. तेव्हा चिमणीच्या उजेडात आजीला मोठे आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या मोठ्या हंबरड्याने घरात सगळ्यांना जाग आली. पण तोपर्यंत मोठे आजोबा भिकाजी यांचा जीव कधीच निघून गेला होता. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. लग्नानंतर भिकाजी आजोबांना एक मूल झालं, पण ते 6 महिन्यातच वारलं. आणि आत्ता 6 महिन्यातच भिकाजी बाबा गेले. तो दिवस होता शनी अमावस्याचा. घरात एकच आक्रोश पसरला. आधी मूल, आता नवरा. म्हणून कोणी मोठ्या आजीला सहानुभूती द्यायचं, तर कुणी तिला पांढऱ्या पायाची म्हणायचं. भिकाजी बाबांचं कार्य उरकलं, पण दशक्रियेच्या वेळी पिंडाला कावळा शिवेना. इच्छा अपुऱ्या राहिल्या. तरुणपणात गेला. पदरात पोराचं सुख नाही, असं म्हणून साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. आणि अखेरीस गाईला आणून पिंडीला शिवायला लागलं. काही महिन्याने वेळेने या गोष्टीवर मलम लावला, पण मोठी आजी मात्र झुरतच दिवस काढू लागली. काही दिवसांनी 2 नंबरचे आजोबा लक्ष्मण बाबा हे अगदी शांत शांत राहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर सतत कसली तरी भीती दिसायची. 1-2 वेळा पंजोबांनी त्यांना काय अडचण आहे का अशी विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन वेळ मारून नेली. पण हळूहळू त्यांच्या स्वभावातील बदल सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागला. विनाकारण चिडचिड करणं, एकट्याने बडबडणं याचं प्रमाण वाढू लागलं. पणजीने तेव्हा त्यांना खोदून खोदून विचारलं. मग त्यांनी मला सतत माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे असे भास होतात असं सांगितलं. जे काही आहे ते एकटक माझ्याकडे बघतंय असं मला वाटतं. मी झोपलो तरी माझ्या बाजूला एका कुशीवर तेही झोपलंय असं जाणवतं. काय आहे माहीत नाही, पण जे काही आहे ते सतत सावलीसारखा माझा पाठलाग करतंय असं बाबांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, एक दिवस मी रात्रीचा झोपलो असताना ते मला म्हणालं, माझ्याविषयी कोणाला सांगू नकोस हं, नाहीतर बघ आपल्याला जायचंय, असं काहीतरी बोलत होतं माझ्या कानाजवळ. पणजीने विषय मध्येच तोडला आणि लक्ष्मण बाबाला, अरे लेकरा, मनाचं भास असत्यात, असं कुठं असतंय वय, असं म्हणाली. आणि चटदिशी उठून मीठ, मोहरी आणि मिरची याची दृष्ट उतरवली. म्हणाली,
काय इडापिडा असल तर जळून राख होईन, असं म्हणून तिने दृष्ट काढून चुलीत टाकली. तसा घरभर विशिष्ट वास घुमला. दुसऱ्या दिवशी दुपारी जाधवांचा नाथा धावत घरी आला. घरात सारे जेवायला बसले होते. तो आला तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याने दारात पाऊल टाकताच सांगितलं, "आव, तुमचा लक्ष्मण सौंदाडीच्या इरीत पडलाय." तसा हातातला घास खाली टाकत साऱ्यांनी विहिरीकडं धाव घेतली. लक्ष्या तर शेतात गेला होता, मग इकडं इहिरीकडं कसा आला? या विचारात सारे तिथं पोहोचले. लक्ष्मण बाबांची बॉडी विहिरीतून वर काढण्यात आली. एकच रडारड सुरू झाली. पणजी काही बाई बडबडत डोकं आपटू लागली. तोंडात माती घालून रडू लागली. पण लक्ष्मण बाबा गेला, तो कायमचा. तो दिवस होता सूर्यग्रहणाचा. लक्ष्मण बाबाच्या अंत्यविधीच्या वेळी आधी त्यांचं रुईबरोबर लग्न लावण्यात आलं. त्यावेळी पणजी रडत रडत सगळ्यांना सांगायची, "लक्ष्याला त्याच्या आजूबाजूला कोणीतरी दिसायचं. कोणीतरी माझ्या लेकरांच्या मुळावर उठलंय. त्याचं भलं होणार नाही, तळतळाट लागल," असं म्हणायची. नातेवाईकांमध्येही आता चर्चा होऊ लागली. यांच्या घराला खरंच कुणाची तरी नजर लागली. वर्षात 2 पोरं खाल्ली आणि खरंच हळूहळू घराची आर्थिक बाजू ढासळू लागली. घरात पैशाबरोबर अन्नधान्याची चणचण भासू लागली. लोकांना मदत करणाऱ्या आमच्या घरावर उधारी घेऊन जगण्याची वेळ आली. आणि अशातच काळाने अजून एक घाला घातला. 3 नंबरचे सुदाम बाबा मुंबईत गोदीमध्ये कामाला होते. त्यांचा तिकडेच रेल्वेत अपघात झाला. ही खबर समजताच घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. पाहता पाहता घरातले 3 कर्तेगडी काळाने खाल्ले. सुदाम बाबांची बायको मूलबाळ नसल्याने त्यांच्या निधनानंतर कायमची माहेरी निघून गेली. या सगळ्यामुळे पणजोबांची प्रकृतीही खालावली. बऱ्याच जणांनी पणजीला हे सगळं नक्कीच बाहेरचं आहे, बाहेरचं बघा कुठंतरी, नाहीतर सगळ्याची राख रांगोळी होईल, असा सल्ला दिला. आमच्याशी संबंध ठेवले तर आपलाही नायनाट होईल, अशा समजुतीने सगळ्यांनी आमच्यापासून तोंड फिरवली. घरात सततचे आजारपण सुरू झाले. एक रात्री पणजी घरात झोपली असताना तिला 4-5 गडी माणसं ओटीवर उभी दिसली. धोतर, टोपी, बंडी असा काहीसा अवतार होता साऱ्यांचा. त्यांनी दूरच्या गावावरून आलोय, घोटभर पाणी मिळतंय का, असं म्हणून पणजीकडे पाणी मागितलं. पणजी त्यांना पाणी आणायला घरात गेली आणि पाणी घेऊन आली तसं तिनं पाहिलं. ते 3-4 जण त्यांच्या झोळीत हात घालून काळे केलेले तांदूळ बाहेर काढून घरात फेकत होते. आणि ते फेकताना, यांच्या घरात चेडा घुसू दे, यांच्या वंशाला बिबा लागू दे, यांच्या घरादारावर मर्याईचा गाडा फिरू दे, असं काहीतरी बडबडत होते. आणि मुठीच्या मुठी काळं तांदूळ घरात फेकत होते. पणजी या सगळ्या प्रकारावर काही बोलणार तितक्यात तिला या सगळ्यांच्या मागे एक बाई दिसू लागली. चेहरा कळेना, पण सवाशीण वाटत होती. पणजीने तिला बारीक पाहण्याचा प्रयत्न केला. तोच कोणीतरी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं तिला वाटू लागलं. आणि यात तिला खडबडून जाग आली. हे सगळं स्वप्न होतं तर, पण असं वंगाळ स्वप्न का पडलं? या मागचा अर्थ काय? की या स्वप्नातून
कुलदैवत आपल्याला काही दृष्टांत देतंय का? मला काहीच कळना, असं आजी म्हणाली. आणि तिनं दुसऱ्या दिवशी लगेच सगळी हकीकत पणजोबांना सांगितली. आपल्या घरादारावर खरंच काहीतरी इटाळा आलाय, आपण कुलदैवताला जाऊन येऊ, असं म्हणून दुसऱ्या दिवशीच पणजोबांनी गाडी काढली. बैलगाडी घेऊन पणजोबा, पणजी, माझे आजोबा जयवंत, भिकाजी आजोबांची बायको रखमा आजी आणि हरिभाऊ आजोबा सगळेजण जेजुरीला गेले. तिकडं जाऊन तळी भंडार केला, देवाला साकडं घातलं. त्यावेळी तिथं एक गुरुजी बाहेरचं पाहण्यात खूप पारंगत होते. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. गुरुजींनी ध्यान लावून सगळं कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस त्यांना कोडं सुटलं. त्यांनी पणजोबाला सांगितलं, कोणीतरी बाहेरून घाण घातलीये, जे काही केलंय ते फार जालिम आहे, असा तसा तोडगा होणार नाही, मुळातूनच नाश होईल या उद्देशाने केलंय सारं. आणि हे सगळं करता यावं यासाठी आधी कुलदैवत बंदी केलेत. कुलदैवतांना बंधन केल्यानंतरच ही घाण घरात घुसवता आलीये. हे सोडवणं माझ्या हाताबाहेरचं आहे. पण तुम्हाला या सगळ्यातून कायमची सुटका पाहिजे असेल तर तुम्ही गाणगापूरला जा. महाराज दत्तगुरूंच्या पुढं मोठ्यातील मोठी वाईट शक्ती टिकत नाही, तेच तुम्हाला तारू शकतील. फार उशीर करू नका, लवकरात लवकर जा. ती शक्ती तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देणार नाही, काही ना काही अडचणी विघ्न आणेल, पण तुम्ही या सगळ्यावर मात करा, असंही सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर पणजोबांची बुद्धीच कुंठित झाली. आम्ही असं कोणाचं काय घोडं मारलंय? का आमच्या मुळावर उठलं असेल कोणी? एकदा हाताला तर लागू दे, मुडदाच बसवीन, असं ते म्हणाले. आणि त्यांनी जेजुरीवरून पुन्हा घराची वाट धरली. परत निघाले तेव्हा भर दुपार झाली होती. पणजी, रखमा आजी आणि जयवंत आजोबा हे बैलगाडीत बसले होते. पणजोबा बैलगाडी हाकत होते आणि हरिभाऊ आपले बैलगाडीच्या मागं मागं चालत होते. थोड्या अंतरावर हरिभाऊ आजोबांना लघवीला आली म्हणून ते बाजूच्या आडोशाला गेले. पणजोबांनी गाडी थांबवली. त्यांचं गाडीत गुरुजींनी जे काही सांगितलं त्याच्याच विषयी बोलणं सुरू होतं. बराच वेळ झाला, दादा कसा येईना, असं माझ्या आजोबांनी विचारलं. तसं पणजोबा थोड्या भीतीने खाली उतरले आणि मी आलोच बघून, असं म्हणाले. हरिभाऊ गेले त्या आडोशाला, पणजोबाही गेले. तर त्यांनी पाहिलं, हरिभाऊ झुडपाआड एका दगडावर बसून राहिले होते. पणजोबांनी आवाज दिला, इथं काय बसलायस, चल की. तसं हरिभाऊ म्हणाले, मी काय खुळा वाटलो का तुला? मला माहिती आहे तुम्ही मला कुठं नेणार आहे, पण मी माझं काम झाल्याशिवाय कुठं बी जाणार नाही, असं म्हणाला. पणजोबांना जे कळायचं ते कळालं. आता गुरुजींनी आपल्याला मार्ग दावलाय, त्यामुळं हे जे काय आहे ते पिसाळून बाहेर आलंय, असं त्यांना जाणवलं. आणि त्यांनी जयवंत आजोबांना हाक मारून पाण्याची बाटली मागवून घेतली. हरिभाऊ तसाच दगडावर बसून काहीतरी भुणभुण करत होता. गुरुजींनी गाणगापूरला जाईपर्यंत काही त्रास झालाच तर पणजोबांना एक मार्ग सांगितला होता. त्यांनी तोच अवलंबला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र त्यांनी जोरात म्हणायला सुरुवात केली. तसे हरिभाऊचे डोळे रागाने लाल झाले. पणजोबांनी जसा मंत्राचा जोर वाढवला तसे हरिभाऊ जास्त चिडले
आणि रागातच ते समोरच्याच एका झाडावर सरसर माकडासारखे चढून गेले. पणजोबा याकडे लक्ष न देता, दत्ता दिगंबराया, तुझा आशीर्वाद म्हणून हे पाणी टाकतोय, याला तुझ्या कृपेचं बळ दे, माझ्या पोराला मोकळा कर, असं म्हणाले आणि मनोभावे भक्तिनिशी दत्तगुरू महाराजांचे नामस्मरण करून ते पाणी हरिभाऊंच्या अंगावर फेकले. तसे हरिभाऊ झाडावरून खाली कोसळले. त्यांचे गुडघे फुटले. हाताला डोक्याला जरा मार लागला. पणजोबांनी जयवंत आजोबांच्या मदतीने त्यांना बैलगाडीत आणलं. पणजी आणि रखमा आजी यांच्या काळजात हे दृश्य पाहून धस झालं. त्यांनी काही विचारायच्या आतच पणजोबा म्हणाले, घरी गेल्यावर सांगतो. संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला गाडी घरी आली. हरिभाऊ अजूनही भान नसल्यासारखे धुंदीतच होते. पणजोबांनी पणजीला जे काही घडलं ते सांगितलं आणि म्हणाले, आपण उद्या पहाट पहाट घर सोडायचं आणि गाणगापूरला जायचं. मी आत्ताच गाडीची सोय करून ठेवतोय. रखमाला राहू दे इथं, आपण हरी आणि जयवंतला घेऊन जाऊ, असं म्हणाले. पणजोबांनी गाडी ठरवली आणि पहाटे 4ला भाकरी बांधून त्यांनी घर सोडलं. पणजी आणि जयवंत आजोबा यांच्यामध्ये पणजीच्या मांडीवर डोकं ठेवून हरिभाऊला झोपवलं होतं. रात्री त्याच्या अंगात जाम ताप भरला. अजूनही त्याचं अंग तापाने फणफणत होतं. हरिभाऊ गाडीत सतत हातपाय झाडत होता. तापाची ग्लानी होती. तरीही आम्ही मजल दर मजल करत, वस्त्या करत बैलगाडीने 4 दिवसानंतर सोलापूरला आलो. सोलापूरला आमची गाडी आली आणि हरिभाऊची हालत खूपच खराब झाली. पणजी म्हणाली, याला आधी कुठंतरी दवाखाना बघा, मग पुढं जाऊ. पणजोबांनी कसलाही विचार न करता गाडी सोलापूरमध्ये वळवली आणि तिथेच ते चुकले. अशा शक्ती कधीच आपल्याला मार्गापर्यंत जाऊन देत नाहीत. त्यांना नेत असताना त्या हे असे प्रसंग निर्माण करतात. पण काहीही झालं तरी आपण मागं फिरायचं नसतं, हे तेव्हा कोणाच्याच लक्षात आलं नाही. पणजोबांनी हरिभाऊंना तिथल्या एका दवाखान्यात भरती केलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हरिभाऊचा ताप डोक्यात गेला होता. हरिभाऊची अवस्था खूपच बिकट होती. पणजी आणि जयवंत आजोबांचे रडून रडून हाल झाले. पणजोबांनी भरल्या डोळ्याने हरिभाऊला पाहत, हे दत्तात्रया, तुझ्याच चरणाशी आलोय र. आमच्या तोंडाचा घास आता हिरावून घेऊ नकोस. हवं तर माझा बळी घे, पण माझ्या या 2 लेकरांच्या पदरात आयुष्याचं दान टाक. तू जर खरंच आहेस तर तुझं अस्तित्व आज सिद्ध कर. जर तू आज मला तारून नेलंस तर मी माझ्या गावात स्वखर्चाने तुझं मंदिर उभं करीन, असं पणजोबा म्हणाले. एव्हाना दुपार टळून गेली आणि अचानक हरिभाऊ हातपाय झाडू लागले. त्यांना आकडी आली. डॉक्टरांनी लगेच औषधपाणी केलं. हरिभाऊ शांत झाले. त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या आणि कशाने माहीत नाही, पण डोक्यावरचे केस एकाएकी झडू लागले. त्यावेळी हरिभाऊंच्या खाटेच्या बाजूला अजून एक पेशंट होता. त्याला भेटायला काही वेळापूर्वीच एक नातेवाईक आला होता. हरिभाऊची अवस्था पाहून त्याला काय कळायचं ते कळालं. त्याने पणजोबांच्या जवळ जाऊन, त्याच्या दरबारात आलेलं कोणीच खाली जात नाही, असं सांगितलं
आणि नातेवाईकासाठी आणलेला अंगारा त्याने स्वतःच्या हाताने हरिभाऊच्या कपाळाला लावला आणि एक वाक्य म्हणाला. आजोबा सांगतात ते वाक्य आजही माझ्या काळजात तसंच्या तसं कोरलं आहे. आणि ते वाक्य होतं, जिथं दत्त माऊली तिथं समर्थाची सावली. काळजी करू नकोस, मी आहे पाठीशी, तू जा गाणगापूरला. असं म्हणून ते गृहस्थ निघून गेले. आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात. अगदी तसंच 2 दिवस भरून राहिलेला हरिभाऊचा ताप अवघ्या तासाभरात उतरला. पणजोबांनी मनात देवाचे आभार मानले आणि लगेच गाडी काढली. आता हरिभाऊ खूप शांत होते, नीट बोलत होते. सोलापूरवरून गाणगापूरला जाताना वाटेत अक्कलकोट लागले. तेव्हा अचानक पणजोबांना हॉस्पिटलमध्ये भेटलेल्या माणसाची आठवण झाली आणि ते वाक्यही. स्वामी धावून आले. हे कळताच त्यांनी मनोभावे हात जोडले आणि गाणगापूर गाठले. गाणगापुरात मंदिराजवळ पोहोचताच जय गिरणारी हे घोष कानात घुमू लागले. तिथं पोहोचल्यावर जे पाहिलं ते पाहून पणजी तर थरथर कापायला लागली. अनेक भूतं लागलेली, झपाटलेली, पिशाच्छ बाधा झालेली, करणी केलेली माणसं तिथं पडून होती. कोणी स्वतःहून स्वतःला शिक्षा करून घेत होतं, कोणाला साखळदंडाला बांधून ठेवलं होतं, कोणी खांबावर उलटं लटकलं होतं, तर कोणी जोरजोरात देवाच्या नावानं शिव्या घालत होतं. जणू देवाच्या दारात भूताचा मेळा लागला होता. जो तो स्वतःच्या तोंडाने स्वतःची वाईट कर्म बडबडू लागला. आम्ही सगळीजणं भस्माच्या डोंगरापाशी गेलो. तिथलं पवित्र भस्म पणजोबांनी त्यांच्या कपाळाला लावलं. त्यानंतर पणजी आणि जयवंत आजोबांच्या कपाळाला लावलं आणि मग हरिभाऊच्या कपाळाला. हरिभाऊच्या कपाळाला जसं भस्म लागलं तसा हरिभाऊ चेवताळला. दोन्ही हात झटकत मान झाडू लागला. जणू त्याच्या अंगाची आग होत होती. जोरजोरात ओरडू लागला. बदकासारख्या उड्या मारत इकडे तिकडे फिरू लागला. जाऊ दे मला, मी माझं काम करायला आलो होतो, मी तुझा गुलाम नाही, तुझं ऐकायला. असं काहीतरी बडबडून हरिभाऊ देवाला शिव्या देऊ लागला. सतत उड्या मारायचा. जणू त्या पवित्र जागेवर उभं राहिल्यामुळं त्याच्या पायाची आग होत असावी. कधी धावत जाऊन खांबावर चढायचा, कधी डोकं आपटायचा. पणजीला त्याचे हाल पाहावेना, पण तिच्याकडं पर्याय नव्हता. पणजोबांनी तिथल्या एका पुजाऱ्याची मदत घेऊन हरिभाऊला धरून मठ प्रदक्षिणा, औदुंबर प्रदक्षिणा आणि असं बरंच काही करायला लावलं. नगारखान्यातील नगारा वाजू लागला तसा हरिभाऊ जास्त चेवाळला. दत्त महाराजांची महामंगल आरती सुरू झाली. तेव्हा तर खांबाला वटवाघुळासारखा उलटा लटकून कानावर हात ठेवून बसला होता. खूपच चित्रविचित्र चाळे करत होता. पुजारी काकांनी तिथलं कोणतं तरी पाणी हरिभाऊच्या अंगावर शिंपडलं. तसा हरिभाऊ विस्तवाचे चटके बसल्यासारखा नाचू लागला आणि अखेरीस त्या अघोरी शक्तीने दत्त महाराजांच्या चरणापुढे शरणागती पत्कारली. हरिभाऊ त्याच्याच तोंडाने गरळ ओकू लागला. हरिभाऊ एका स्त्रीचे हावभाव करत डोळे बंद करून बोलू लागला. मी पाठवलं याला, याच्या घरादाराची राख रांगोळी करायला, याचं कूळ बुडवायला. आणि हे सगळं बोलत असताना हरिभाऊ एखाद्या बाई माणसासारखी सारखी बोटं मोडायचा
पालथ्या मांडीवर थापा मारायचा. मी याची आत्या फुलाबाई. माझ्या संग यांनी जे वाईट केलं त्याच कर्माची फळं द्यायला पाठवलं याला. आपल्या बहिणीचं फुलाबाईचं नाव ऐकताच पणजोबांचे डोळे विस्पारले. हरिभाऊ पालथी मांडी घालून डोळे बंद करून झुलत बोलू लागला. या माझ्या भावानं आणि माझ्या बापानं लहानपणी माझं लगीन करून दिलं, ते पण अशा माणसाशी ज्याची बायको त्याच्या जाचाला कंटाळून मेली. तरी मी संसार करायचा ठरविला, पण तो मला नीट सांभाळून घेईना. त्यानं मला नांदवली नाही, त्यानं मला टाकली. मी यांच्या दारात येऊन पडले तर यांना एक बहीण तुकड्याला जड झाली. माझ्यात खराबी असेल म्हणून जो तो मला टोमणं मारू लागला आणि अशातच मला दिवस गेलं. पण मी तर महिनाभर माहेरी येऊन पडले होते. मग दिवस कसं काय गेलं म्हणून या चांडाळांच्या मनात काळं बेरं उगवलं. भावजया, चुलत्या साऱ्यांनी माझ्या चरित्रावर बोटं उठवली. कुठं जाऊन ईक खाऊन मरत का नाहीस म्हणून शिव्या शाप दिला. कारण यांना यांच्या नावाचं इज्जतीचं पडलं होतं. मी जीव तोडून सांगत होते हे पाप नाही, पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझं पोट दिसू लागताच यांनी मला घरात नजरबंद केलं आणि एका रात्री या माझ्या वैरी भावानं आणि माझ्या बापानं मला रात्रीची लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पापाचं समजून माझं पोर माझ्या पोटातच मारलं आणि रात्रीत मला बैलगाडीत टाकून लांब नेऊन सोडली. गावात मी पळून गेले अशी बोंब उठवली. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा रक्तानं भरलेली साडी पाहून ठरवलं, ज्या नावाखातर यांनी माझ्या आयुष्याची राख केली त्या नावाला चालवायला एक वंश जगू देणार नाही. मी अशीच भटकत भिका मागत जगले आणि एक दिवस माझी ओळख एका अघोरी बाबाबरोबर झाली. मी त्याच्यात संग राहू लागले. त्याच्याकडून सगळ्या तंत्र मंत्र, काळ्या इद्या, कर्णपिशाच्य, करणी, भानामती, चेटूक सारं काही शिकले. आणि एका आमुषाला त्या बुवाला हाताशी घेऊन एका रात्री स्मशानात जाऊन नग्न अवस्थेत पिशाच्य बांधी केली. यांचा समूळ नाश करावा म्हणून यांच्या नावाची मूठ भारून यांच्यावर करणी केली. याच्या 5ही पोरांच्या आणि याच्या नावाने झाडाला खिळं ठोकलत आणि त्या पिशाच्याला खुश ठेवण्यासाठी माझा स्वतःचा त्या दिवशी बळी दिलाय, तो पण शनी आमोशाला. हे सगळं ऐकताच पणजोबांना त्यांच्या कृत्याची लाज वाटू लागली. त्यांनी भरल्या डोळ्याने हात जोडून माफी मागितली. जे झालं ते मी केलं, माझ्या पोरांना सोड अशी विनवणी केली. त्यानंतर काही पूजाविधी करून हरिभाऊची या सगळ्यातून सुटका केली. काय केलं हे मला सांगता येणार नाही, कारण त्यावेळी मला माझ्या आईबरोबर बाजूला बसवलं होतं. पण हरिभाऊ आणि पर्यायाने आमचं सगळं घर यातून सुटलं हे तेव्हा कळालं. दत्तगुरू महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन भस्माच्या डोंगरातून पवित्र भस्म घेऊन आम्ही घराकडे परत निघालो. पणजोबांना त्यांच्याकडून झालेल्या कृत्याची लाज आणि अपराधीपणाची भावना खात होती. आणि अशातच इंदापूर जवळ येताच पणजोबांच्या छातीत एक कळ उठली आणि तिथंच त्यांचा जीव गेला. आपण केलेल्या दुष्कृत्याची फळं आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात, हे त्रिकालवादी सत्य कोणीही बदलू शकले नाही, हे मात्र खरं.
पण तिथून पुढे मात्र आमच्या घरादारावरचं मळब दूर झालं. हरिभाऊचं लग्न होऊन त्याला मुलं झाली. आम्ही दोघं भाऊ चांगली कामाला लागलो. घरात परत लक्ष्मी आली. माझं लग्न तुझ्या आजीशी झालं. मलाही 2 मुलं नातवंड झाली. गावात परत नाव दबदबा निर्माण झाला. श्री गुरु दत्तात्रयांच्या कृपेने पुन्हा सोन्याचे दिवस लाभले. त्यामुळं वडिलांचा शब्द आम्ही भावांनी पाळला. हरिभाऊ आणि मी आम्ही आमच्या खर्चाने आपल्या गावात दत्त मंदिर बांधलं आणि तिथून पुढं दरवर्षी गावात दत्त जयंती सुरू केली. आज आपल्याला सोन्याचे दिवस फक्त दत्त माऊलीमुळे लाभलेत असं म्हणून आजोबांनी एक सुस्कारा टाकला. हे सगळं ऐकून मीही थक्क झालो. घराचा काळा इतिहास ऐकून अंगावर काटा आलाच, पण त्याहीपेक्षा एक मोठी दैवी शक्ती आमच्या घरावर मायेचं छत्र धरून उभी आहे याने भरभरून आलं. श्री गुरु दत्त महाराजांच्या कृपेने आज आम्ही सुखात आहोत हे ऐकून मन भक्तिभावानं भरून आलं आणि मी आजपर्यंत कोणत्याही संकटामध्ये फक्त त्यांचाच धावा करत आलोय. त्यामुळे आज मला खऱ्या अर्थाने या गोष्टीची जाणीव झाली. कोणतंही संकट असू दे, भवसागरातून नाव पार करणारे तारणहार म्हणजे श्री गुरु दत्तात्रय तुम्हीच ना. अनुभव दुसरा. आपला आजचा सत्य अनुभव आपल्या चॅनेलच्या सबस्क्रायबर तेजश्री गायकवाड यांनी पाठवलेला असून हा अनुभव त्यांच्या लग्नाच्या आधी आलेला आहे. खरं तर तसे माऊलींचे अनेक अनुभव आले आहेत. त्यातील एक भयानक अनुभव तुम्हाला सांगते. माझे आई वडील मानखुर्दला राहणारे आहेत. मी, माझी ताई आणि माझा लहान भाऊ असे आम्ही 3 भावंड आणि आई पप्पा असं 5 जणांचं कुटुंब. आम्ही मानखुर्दला जिथे राहत होतो तिथेच शेजारी माझे छोटे काका राहायचे. आम्ही भाड्याने राहत होतो आणि काकांची स्वतःची खोली होती. सगळं छान चालू होतं. माझ्या काकांची तब्येत जरा बिघडलेली असे, पण एक दिवस समजलं काकांची तब्येत जरा जास्तच बिघडली. म्हणून काका आणि काकी सगळं सामान घेऊन कायमचे गावी चाललेत. आता त्यांची स्वतःची रूम असल्याने ती रिकामी राहणार होती. म्हणून काकीने माझ्या पप्पांना तुम्ही आमच्या रूममध्ये राहा असं सांगितलं. पप्पा आधी यासाठी तयार नव्हते, पण नंतर भाडं देऊन राहायला तयार झाले. कारण माझे पप्पा खूप स्वाभिमानी स्वभावाचे आहेत. ते दुसऱ्याला मदत म्हणून पैसे देतील, पण स्वतः असं कोणाचं फुकट घेणार नाही. त्यात काकांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे त्यांच्या रूममध्ये असं फुकट राहणं पप्पांना आवडत नव्हतं. म्हणून भाड्याने राहायच्या अटीवर ते तयार झाले. आम्ही जेव्हा त्या रूमवर राहायला गेलो तेव्हा लहानच होतो. म्हणजे मी 3रीला, भाऊ सिनियर KGला आणि ताई 7वीला असेल. त्यामुळे ताईला थोडंफार समजत होतं. काकांच्या घरात राहायला आल्यापासून काही दिवस खूप छान गेले, पण गेले 2-3 महिन्यांपासून पप्पांची तब्येत अचानक बिघडली. आणि तब्येत इतकी बिघडली का त्यांना कामावर जाणंसुद्धा शक्य होईना. 2 महिने कसे तरी निघाले, पण यात आमचे खूप हाल झाले.
घरात खर्चाचा प्रॉब्लेम झाला आणि अशात पप्पांची चिडचिड वाढली. विनाकारणही कोणावर चिडत असे. आम्हाला वाटलं पप्पा आजारी आहेत. आजारी असल्यामुळे त्यांची चिडचिड होते. एखाद्या वेळी आमच्याशी नीट बोलायचे, पण आईला ते नजरेसमोर देखील धरत नव्हते. तिच्यावर सारखी चिडचिड करायचे. छोट्या छोट्या कारणांवरून तिला मारायला धावायचे. त्यांच्या आजारपणासाठी कितीही दवाखाना केला तरी त्यांची तब्येत ठीक होत नव्हती. काय करावं, कसं करावं, आईला काहीच सुचत नव्हतं. अशात एकदा माझी मावशी माझ्या पप्पांना पाहायला आली. त्यावेळी पप्पांची अवस्था पाहून मावशीने आईला आता दवापाण्याला साथ देत नाही तर एकदा बाहेरचं काही आहे का बघ असं सुचवलं. आईला देखील हे पटलं आणि तिने मावशीच्या ओळखीत एक ठिकाणी चौकशी केली. तेव्हा समजलं आमच्या पप्पांना एक बाई लागली आहे. तीही आम्ही जिथे राहतो म्हणजे काकांच्याच रूममधली. काकांनी तो रूम घ्यायच्या आधी तिथे एका बाईने स्वतःला जाळून घेतलं होतं आणि हे काकांना माहीत नव्हतं. त्यांनी कशाचीही चौकशी न करता रूम स्वस्त आणि चांगली आहे म्हणून विकत घेतली. पण त्यानंतर काकांचीही तब्येत बिघडली होती. त्यांनाही पप्पांसारखा त्रास सुरू झाला होता. त्यांची तब्येत तर इतकी बिघडली होती की काय करायचं, कसं वागायचं याचं देखील त्यांना भान राहिलं नव्हतं. एकदा तर काका दुकानातून दूध पिशवी आणायला गेले, फक्त हाफ पॅन्टवर, अंगात कपडे न घालता, आणि दुधाची पिशवी डोक्यावर ठेवून मी कृष्णा असं ओरडत रस्त्याने पळायचे. सर्वांना वाटलं का त्यांना वेड लागलंय. पण त्यांच्या अशा वागण्याचं खरं कारण आईला आज समजलं. ती बाई जिने या घरात स्वतःला जाळून घेतलं होतं ती या घरात राहणाऱ्या कर्त्या पुरुषाला धरायची आणि त्याचं कुटुंब बर्बाद करून टाकायची. आईला हे कळाल्यावर तिला काय करावं हे सुचेना. तिने पप्पांवरून कितीतरी उतारे पातारे केले, पण काही केल्या फरक पडत नव्हता. उलट आई देवपूजा करायला लागली की पप्पा शिव्या घालायला चालू करायचे. नको तसल्या शिव्या घालायचे. आम्हाला ऐकू देखील वाटत नसे. आमच्या तिन्ही भावंडात कोणीही घरात एकटं थांबत नसे, कारण आता आम्हालाही जर कधी घरात एकटं थांबलो असेल तर कोणीतरी आपल्याकडे रागाने पाहतंय, हसतंय, आपल्या जवळपास कोणीतरी फिरतंय असे भास व्हायचे. आम्ही हा सगळा प्रकार आईला सांगितला. आईने सारं ऐकून घेतलं, पण त्यानंतर तिने आम्हाला कधीच घरात एकटं ठेवलं नाही. आई सर्व उपाय करून थकली. या बिकट परिस्थितीत कसा मार्ग काढावा या विचाराने ती हतबल झाली. एक दिवस आई झोपलेली असताना तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तिला भगवी वस्त्र धारण केलेला, चेहऱ्यावर अद्भुत तेज असलेला एक पुरुष दिसला आणि तो फक्त तू गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कर इतकं म्हणून अदृश्य झाला. तशी आईची झोपमोड झाली. ती उठून बसली. आपल्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी देवानेच मार्ग दाखवलाय हे तिच्या लक्षात आलं. खरं तर माझ्या आईच्या अंगात महाराज दत्तात्रयांचं वारं यायचं. त्यामुळे माझ्या आई पप्पांची महाराजांवर पहिल्यापासून भक्ती होती. आम्हालाही त्यांनी त्यांचं नामस्मरण करायला शिकवलं. आईला हे स्वप्न पडताच तिने घरात गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं आणि त्या तयारीला लागली. घरात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ग्रंथ लावला. पण जसा ग्रंथ लावला तसा त्रास खूपच वाढला. पप्पा सकाळ संध्याकाळ शिव्या देऊ लागले. घरात कुणी पाहुणा आलाय, बाहेरचं कुणी आलंय
याचं त्यांना भान राहिलं नव्हतं. इतकंच नाही, आम्हालाही रात्री झोपल्यावर वेगवेगळे भास होऊ लागले. घरात कुणीतरी ओरडतंय, खिदळतंय असं वाटायचं. एक रात्री आम्ही झोपलेलो असताना माझ्या ताईला जाग आली. पहाटेचे 3 वाजले असतील. त्यावेळी तिचं लक्ष सहज किचनच्या खिडकीकडे गेलं. त्यावेळी तिला किचनच्या खिडकीमध्ये एक 3 मुख असलेली त्रिमूर्ती असल्यासारखी सावली दिसली. तशी ती उठून बसली आणि तिने आईला हे सांगितलं. आईने तिला शांत झोपायला सांगितलं आणि स्वतः उठून आंघोळीला गेली. सर्व आटपून ती ग्रंथ वाचायला बसली. ग्रंथ वाचून झाल्यावर नामस्मरण करत असताना तिला बंद डोळ्यांपुढे तोच तेजस्वी पुरुष दिसला आणि यावेळी त्याने सांगितलं, तुम्ही आता जिथे झोपता तिथे न झोपता किचनच्या खोलीत झोपत जा. त्या बाईचं अस्तित्व बाहेरच्या रूममध्ये जास्त आहे. किचनमध्ये तिचा प्रभाव कमी आहे आणि भिवू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. असं म्हणून ते तेज डोळ्यासमोरून अदृश्य झालं. आईने खाडकन डोळे उघडले. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. त्या रात्री आईने आम्हा सगळ्यांना किचनच्या खोलीत झोपायला सांगितलं. पप्पा काही केल्या किचनमध्ये झोपायला तयार नव्हते. तरी कसं तरी करून आईने त्यांना किचनच्या रूममध्ये झोपवलं. मग आम्ही 3 भावंड आणि पप्पा किचनच्या खोलीत झोपलो. आई मात्र एकटी बाहेरच्या रूममध्ये झोपत होती, कारण तिने ग्रंथही त्या रूममध्ये लावलेला होता. आम्ही लहान असल्याने आम्हाला विशेष काही समजत नव्हतं, पण रात्रीचे घरात खूप चित्रविचित्र आवाज यायचे. आईला बाहेर झोपलेली असताना खूप त्रास व्हायचा. कधी कधी तर ती रात्रीची खूप ओरडायची. कधी पैंजणाचा, हसण्याचा आवाज यायचा. पण रात्रीचं तिने कधीच आम्हाला तिच्या जवळ येऊन दिलं नाही. ताईला तिने समजून सांगितलं होतं, काहीही झालं तरी तुम्ही सकाळपर्यंत किचनच्या रूममधून बाहेरच्या खोलीत यायचं नाही. त्यामुळे ताई आम्हाला रात्रीची आईच्या जवळ जाऊ देत नव्हती. असाच त्रास सहन करत आईने गुरुचरित्राचं पारायण पूर्ण केलं. पारायण जसं जसं पूर्ण होत गेलं तसा तसा पप्पांच्या तब्येतीत कमालीचा फरक पडला. त्यांना खूप बरं वाटू लागलं. पण 8-9 महिने घरीच असल्यामुळे पैशाची खूप अडचण झाली. रूम सोडायची मनात होतं, पण खिशात पैसे नव्हते. अशात रूम सोडून दुसरीकडे भाड्याने राहायला जायचं म्हटलं तर डिपॉझिट, रूमचं भाडं द्यायचं कुठून, हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे आई पप्पांनी देखील काकांसारखं सगळं सामान घेऊन कायमचं गावी जायचं असं ठरवलं. तितक्यात एक नवल घडलं. आम्ही पहिले जिथे राहत होतो तिथे एक अंकल होते. तसे ते UPचे होते. एक दिवस ते अंकल आमचा पत्ता शोधत घरी आले आणि त्यांनी आई पप्पांना सांगितलं, माझ्या मुलाचं लग्न होणार आहे, त्यामुळे आम्ही आता कायमचे गावी चाललोय. आपली इथली रूम स्वतःची आहे, त्यामुळे आता ती भाड्याने द्यायचा विचार करतोय. तेव्हा तुम्ही तिथं भाड्याने राहा, असं ते आई पप्पांना म्हणाले. आई पप्पांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आणि त्यामुळे आता आम्ही तुमच्या खोलीचं साधं भाडंही देऊ शकणार नाही असं म्हणाले. पण ते अंकल आणि आंटी ऐकायलाच तयार नव्हते. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा भाडं द्या, आमची काही हरकत नाही, पण आमच्या रूममध्ये भाडोत्री म्हणून राहायला या, अशी जवळजवळ विनंतीच करत होते. अखेरीस आई पप्पा तयार झाले. अंकल निघून गेल्यावर आई पप्पा विचारात पडले. आपल्या ध्यानीमनी नसताना, आपण सर्व सामान घेऊन गावी जायचा विचार करत असताना
हे अचानक घडलं कसं? दुसऱ्या दिवशी आई देवासमोर बसून पूजापाठ करत असताना तिला दत्त महाराजांची त्रिमूर्ती आकृती दिसली आणि बोल ऐकू आले, आता तरी कसली चिंता नाही ना? तुम्ही निशंक मनाने तिथे राहायला जा, हळूहळू सर्व ठीक होईल. तेव्हा आईला कळून चुकलं, त्या अंकलचं येणं हा योगायोग नव्हता, तर महाराजांनी आमच्यावर केलेली कृपा होती. एवढ्या संकटातही ते आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला मार्ग दाखवत होते. नंतर आम्ही अंकलच्या रूममध्ये राहायला गेल्यावर पप्पा 1-1.5 महिन्यात पूर्ण बरे झाले आणि आमची परिस्थिती देखील हळूहळू खूप चांगली झाली. आणि काकांच्या रूममध्ये आमच्या नंतर भाडोत्री आले, पण कोणत्याही भाडोत्र्याला असा त्रास झालेला आम्हाला कधीच ऐकायला आला नाही. कदाचित त्या घरात केलेल्या गुरुचरित्र पारायणामुळे आणि दत्त महाराजांच्या कृपेमुळे त्या बाईच्या अतृप्त आत्म्यालाही मोक्ष मिळाला असावा. बऱ्याच जणांना असं वाटतं दत्त महाराजांचं वारं येत नाही, पण माझ्या आईच्या बाबत म्हणाल तर आम्ही हे स्वतः लहानपणापासून पाहतोय. त्यामुळे काही जणांचा विश्वास बसो अगर नाही, पण ही घटना पूर्णपणे सत्य आहे. मंडळींनो, देव नेहमीच आपल्या पाठीशी उभा असतो, पण आपल्या कर्माची फळं म्हणा किंवा काही भोग म्हणा, काही काळ का होईना आपल्याला खडतर संकटांना सामोरं जावंच लागतं. पण यातही परमेश्वर आपला हात कधीच सोडत नाही. आपल्याला त्या संकटातून वर काढणारे देखील आपले स्वामी दत्त महाराजच असतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातही जर अशा अडचणी असतील, संकट असतील, तर डगमगून जाऊ नका. ही आपली परीक्षेची वेळ आहे असं समजून भक्तीने आणि श्रद्धेने त्या संकटांना सामोरं जा. नक्कीच महाराज तुमची देखील यातून सुटका करतील. श्री गुरुदेव दत्त. अनुभव 3. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे लेखन सौ सीमा पाटील यांनी केलेले आहे. मंडळींनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यापैकी कोणालाही जर असे सत्य अनुभव आले असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलच्या मेल ID तुमचे अनुभव आपल्याशी शेअर करू शकता, जे मी माझ्या आवाजात आपल्या चॅनेलवर तुमच्या नावाने प्रकाशित करेल. भूताखेतावर अकल्पित घटना, संबंध या सर्व गोष्टींवर विश्वास आहे का? नाही ना? माझाही नव्हता. मीही स्वतःला 21व्या शतकातील फॅशनेबल समजायची. पण आयुष्यात अशा घटना घडतात ज्या तुम्हाला काही गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडतात. असंच काहीसं माझ्याबाबत झालं. खूप दिवस झाले मला रात्रीची झोप येत नव्हती. खूप पाय आणि कंबर दुखायची. अचानक एक उग्र असा वास यायचा आणि तो वास आल्यानंतर मला असंख्य अशा वेदना कमरेत आणि पायात व्हायच्या. असं वाटायचं की माझं संपूर्ण अंग कोणीतरी पूर्णपणे कुस्करून काढलं आहे. मला काय झालंय हे कळत नव्हतं. खूप डॉक्टर केले, औषधं घेतली, एक्सरे, MRI केले, पण सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. कोणत्याही रिपोर्टमध्ये काहीच आढळून आलं नाही का हा कोणता आजार आहे. पण पाय आणि कंबर इतकी भयंकर दुखत होते, त्यात आता त्यांच्यात अजून वेदना सुरू झाल्या की ते सुन्न पडत जायचे. काय होतंय हे कळत नसल्यामुळे मी खूप हैराण झाले होते. गेले 2-3 महिन्यापासून मला हा त्रास सुरू झालाय. हल्ली या त्रासाचं प्रमाण खूप वाढलं. डॉक्टर, औषधं सर्व झालंय, पण उपयोग होत नव्हता. अशातच एक दिवस मी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी गेले. तेव्हा तिथे एका मारवाडी बाईने माझा हात पकडला. ती दिसायला अगदी विचित्र होती.
हातात खूप मोठे मोठे तोडे, कानात मोठे मोठे डूल, कपाळावर भली मोठी टिकली, अंगावर काळ्या लाल रंगाची साडी आणि त्यात तिचा रंगही काळा. माझा हात पकडून ती मला सांगू लागली, तू त्याच्या आवेशामध्ये आहेस, तो तुला लवकर घेऊन जाईल, तू लवकर यावर काहीतरी उपाय कर. मी माझा हात तिच्या हातातून सोडवून घेतला आणि तिला 50 रुपये दिले आणि म्हणाले, पैसे हवे तर मागा, असं ढोंग करायची काही गरज नाही, कारण माझा या भूताखेतावर अजिबात विश्वास नाही. पण तिने मला 50 रुपये परत दिले आणि म्हणाली, मी भिकारी नाही, तुझे पैसे हवेत म्हणून तुला काही सांगितलं नाही, तुला पाहून मला मा दुर्गाने इशारा केला म्हणून सांगितलं. मी तिथून घरी आले, पण माझ्यावर त्या गोष्टीचा काहीच असर नव्हता, कारण मला कधीच या गोष्टींवर विश्वास नव्हता. मी ही गोष्ट माझ्या मिस्टरांना आणि आईला सांगितली. आम्ही दोघांनीही हसवून ती गोष्ट उडवून टाकली, पण आईने मात्र हे मनावर घेतलं. तिने मला एकदा दत्तगुरूंचे भक्त असलेल्या गिरी काकांकडे येण्यास सांगितलं. मी आईला समजावलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. तिचं म्हणणं एकच होतं, ज्याप्रमाणे देवाचं अस्तित्व आहे त्याचप्रमाणे वाईट शक्तीचं अस्तित्व देखील असतंच. म्हणून माझ्या मनशांतीसाठी का होईना, पण एकदा चल. शेवटी ती आई आहे. माझ्या मनात या गोष्टींसाठी काहीही भावना नव्हती, तरीही मला आईसाठी जावे लागणार होते. म्हणून मी तिला आपण गुरुवारी संध्याकाळी जाऊ असं सांगितलं. गुरुवारी मी आणि आई दत्तभक्त असणाऱ्या गिरी काकांच्या घरी गेलो. काका घरातील देवघरातून बाहेर आले आणि मला पाहताच सर्व काही बोलू लागले. माझ्या त्रासाबद्दल, रात्री पूर्ण न होणाऱ्या झोपेबद्दल, विचित्र स्वप्नांबद्दल आणि 1 ते 3 या वेळेत पाय आणि कमरेत होणाऱ्या भयंकर वेदनांबद्दल. मी त्यांना मान हलवून त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना दुजोरा दिला, पण माझा विश्वास नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं, माझं काम जास्त उभं राहून असल्याने हा त्रास होत असेल आणि रात्री सर्व दुखणी वर येतात म्हणून मला विश्वास नाही. त्यानंतर त्यांनी मला दत्तात्रयांच्या फोटोजवळील एक फूल देऊन आज रात्री हा अनुभव घेण्यास सांगितलं. त्याप्रमाणे माझ्या आईच्या आग्रहाखातर मी रात्री झोपताना ते फूल माझ्या उशाजवळ ठेवले आणि झोपले. त्या रात्री मला 1 ते 3 या वेळेत खूप छान झोप लागली, जागसुद्धा आली नाही आणि सकाळी एकदम फ्रेश वाटलं. कमरेतील आणि पायातील दुखणं पूर्णपणे थांबलं होतं. तसंच येणारा उग्र वासही आला नाही. मला स्वतःला इतकं फ्रेश वाटत होतं जणू माझ्यात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. पण तरी माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता, म्हणून मी ते फूल पाण्यात सोडून दिलं. ते फूल पाण्यात सोडून दिल्यानंतर मला अजून जास्त प्रमाणात त्रास होऊ लागला. उग्रवास जास्त प्रमाणात येऊ लागला आणि एक काळसर धुसर असं काहीतरी डोळ्यासमोर दिसू लागलं. मी सर्व कामं उरकली आणि आईला घेऊन गिरी काकांच्या घरी आले आणि फूल असतानाचा आणि फूल पाण्यात सोडल्यानंतरचा माझा अनुभव त्यांना सांगितला आणि अविश्वास दाखवल्याबद्दल क्षमा मागितली. गिरी काकांनी ते फूल सुकेपर्यंत हा त्रास कमी असेल असं सांगितलं, पण त्यानंतर तो त्रास पुन्हा सुरू होईल, कारण तुला ज्या गोष्टींची बाधा झाली आहे त्यांचा हा उपाय नाही. मग मी त्यांना पुढे काय करायचं असं विचारलं. तेव्हा गिरी काकांनी मला हा त्रास केव्हापासून सुरू झालाय असं विचारलं. मी काकांना कोकणातून आल्यापासून हा त्रास होतोय असं म्हणाले. मला एकटीला फिरायची सवय असल्यामुळे आणि पुस्तके वाचण्याचा लिहिण्याचा छंद होता, त्यामुळे
वर्षातून 3 दिवस मी मुंबईच्या बाहेर जात असे. तेव्हा त्यांनी कोकणात मी कुठे कुठे गेले होते तिथे आपण जाऊ असं सांगितलं. त्याप्रमाणे 2 दिवसाच्या सुट्ट्या टाकून आम्ही गाडी करून निघालो. मी गेलेल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही परत जात होतो. गिरीकाकांनी हातात मंतरलेले तांदूळ घेतले होते. का ते माहीत नाही. शेवटी आम्ही दिवे आगारच्या सागरी किनाऱ्यावर आलो आणि तिथे काकांच्या हातातील तांदळांचा रंग बदलून लाल झाला. काकांनी तिथली वाळू घेतली आणि परत मुंबईकडे आलो. घरी आल्यावर काका स्वतःच्या घरी गेले. जाता जाता त्यांनी काही पूजेच्या सामानाची यादी दिली आणि रात्री आपण पूजा करणार आहोत तरी सर्वांनी तयार राहा असं काकांनी सांगितलं. काकांनी सांगितलेल्या सर्व वस्तू आणून रात्री आम्ही त्यांची वाट पाहू लागलो. काका रात्री 12 वाजता आले व पूजेला बसले. मंत्रोच्चारण करत त्यांनी वाळूवर फूल, कुंकू, हळद, पिंजर हे सारं वाहिलं आणि हळूहळू मला फ्रेश वाटायला लागलं. माझं दुखणं जणू कुठे गायब झाल्यासारखं वाटत होतं. पूजा होता होता सकाळचे 4 वाजले. काकांनी गाडी काढण्यास सांगून ती वाळू गिरगावच्या चौपाटीच्या समुद्रात सोडली. घरी आल्यावर काकांनी मला विचारलं, तू तिथं काही केलं होतंस का? मला काही आठवत नव्हतं. फक्त लिखाणासाठी बसले होते मी. पण नंतर लक्षात आलं, मी उठून जाताना तिथे थुंकले. त्याचाच हा परिणाम. तिथे कितीतरी जीव गेले आहेत आणि मी थुंकल्यामुळे त्यातील एकाने माझा पाठपुरावा केला, कारण त्याला ते आवडले नाही. गिरीकाकांनी मला मदत केली आणि या मोठ्या संकटातून मी बाहेर पडले. त्या दिवसापासून एका गोष्टीवर शाश्वत विश्वास बसला. जगात चांगल्या शक्तींचा वास असतो, तसाच वाईट शक्तींचाही वास असतो हे मला चांगलंच कळालं. अनुभव 4. आपल्या आजच्या अनुभवाचे नाव आहे अनघा. या अनुभवाचे लेखक विनायक शेगडे. मंडळींनो, आजचा आपला अनुभव हा थोडासा मोठा आहे, कारण यामध्ये त्यांना आलेल्या अनुभवाचे बारीक विश्लेषण केले आहे. परंतु गोपनीयतेच्या कारणास्तव या घटनेमधील पात्रांची नावं बदललेली आहे. 24 जून 2010. आज सकाळीच अपॉइंटमेंट मिळाली. गेले काही दिवस पाठदुखी जास्तच वाढली होती. शेवटी नाईलाजाने फिजिओथेरपिस्टला गाठावे लागले. डॉक्टरांनी सांगितलं कमीत कमी 10 ते 15 सेशन घ्यावे लागतील. हो बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. सकाळी 11 ते 12:30ची वेळ ठरली. दुसऱ्या दिवशी 10 मिनिटं आधीच क्लिनिकला आलो. डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले आणि पाठीचे व्यायाम करून घेतले. सगळ्यात शेवटी होती हीट ट्रीटमेंट. मस्त बेडवर आडवे पडायचे. स्नायूंना हीट द्यायचे काम चालू झाले. 15-20 मिनिटं शांत पडून राहायचे. क्लिनिकमध्ये 6 बेड होते. फिजिओथेरपी क्लिनिक असले तरी एकंदरीत वातावरण खेळीमेळीचे होते हे कालच माझ्या लक्षात आले. एक 8 दिवस असे सेशन झाले. काही दिवसातच सगळ्यांची ओळख झाली. ओळखीच्या लोकांमध्ये थट्टामस्करी करत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत सगळ्यांची ट्रीटमेंट मस्त चालली होती. 8व्या सेशनच्या वेळी काही कामामुळे मी सकाळची वेळ बदलून संध्याकाळी 7:30ची घेतली. त्या बॅचमध्ये मी इतरांना ओळखत नसल्याने शांतपणे माझा व्यायाम करत होतो. त्याच वेळेस साधारण 40-50च्या आसपास असलेल्या एका स्त्रीने क्लिनिकमध्ये प्रवेश केला. जशा त्या आत आल्या, त्यांनी लावलेल्या अत्तराने पूर्ण क्लिनिक भारून गेले. पेहरावातून, बोलण्यातून त्यांची श्रीमंती झळकत होती. त्यांच्या बोलण्यावरून समजलं हे त्यांचं 3रं सेशन आहे. त्यांचा व्यायाम सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांना विचारलं, श्वेता कशी आहे?
त्यावर त्या ठीक एवढंच म्हणाल्या. डॉक्टर म्हणाले, घेऊन या तिला तुमच्याबरोबर, तिची पण ट्रीटमेंट करायची आहे ना. त्यावर त्या म्हणाल्या, नाही हो डॉक्टर, ती जास्त बाहेर जात नाही. 3 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेतून आम्ही आत्ता कुठे सावरत आहोत. डॉक्टरांनी विचारलं, काय झालं होतं 3 वर्षापूर्वी? जाऊ द्या हो डॉक्टर, तुम्हाला सांगून काही फायदा नाही, कारण असल्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवत नाही. मग सांगून काय फायदा? श्वेताच्या आईच्या या वाक्याने माझे कान जरा जास्तच टवकारले. डॉक्टर त्यांना विचारू लागले, काय झालं होतं नक्की? श्वेताच्या आईने सांगायला सुरुवात केली. माझी मुलगी श्वेता पहिल्यापासून दिसायला सुंदर, काळेभोर लांब सडक केस हे तिच्या सौंदर्याचं वैशिष्ट्य. लहानपणापासून जाहिरातींसाठी ऑफर यायच्या, पण हिच्या बाबांनी सांगितलं, आधी शिक्षण आणि मग बाकीच्या गोष्टी. बिझनेसमुळे तिचे बाबा घरी कमी आणि बाहेर जास्त. ऐसपैस घर, घरी आम्ही दोघी आणि स्वयंपाक करायला एक मावशी, नोकर मंडळी येऊन जाऊन राहणारी. श्वेताची 12वीची परीक्षा झाली आणि काही दिवस ती मामाकडे राहायला गेली. तिथे मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जात होती. तेव्हा मामीने सांगितले, दुपारी जेवायला घरीच ये. उशीर होऊ नये म्हणून सगळे शॉर्टकटने घरी यायला निघाले, एका स्मशानातून. दुपारची वेळ असल्याने कोणी घाबरले नाही. थट्टा मस्करी चालू होती. 12चा सुमार, अमावस्या लागलेली. सगळे चालत असताना श्वेताने अचानक मानेला झटका दिला. सगळे दचकले. मैत्रिणींनी विचारलं, श्वेता काय झालं ग? तेव्हा ती म्हणाली, अगं केसात काहीतरी पडलंय बघ. असं म्हणून ती केस झटकू लागली. मैत्रिणींनी पाहिलं तर तिच्या केसात काहीच नव्हतं. झाडाचे पान असेल बहुतेक, असं म्हणून सगळे पुढे चालू लागले. पण श्वेता मात्र अस्वस्थ. तिचे केस खूप जड झालेत असं तिला वाटू लागले. मानेवर काहीतरी ओझं ठेवलंय असं जाणवलं. घरी आली. मामीने सांगितले, जेवायला बस, तर जेवण नको म्हणाली. मामीला सांगू लागली, मामी बघ ना, केस एकदम जड झालेत, काही अडकलंय का बघ. तिने पाहिलं. मामीलाही केसात काहीच अडकलेलं दिसलं नाही. केस आणि मान जड झाली आहे आणि चालून खूप थकवा आलाय असं म्हणून श्वेता न जेवता झोपायला गेली. बराच वेळ झाला. श्वेता जेवायला न आल्याने मामी खोलीत गेली. तेव्हा तिला श्वेता झोपलेली दिसली, पण ती झोपेत बडबडत असल्याचं मामीला जाणवलं. ती तिच्या जवळ गेली तर केस जड झालेत, केस जड झालेत असं काहीतरी बडबडत होती. मामीने तिच्या डोक्याला हात लावला तर श्वेताला ताप आला होता. 3-4 दिवसांनी श्वेता घरी आली. ही नेहमीची श्वेता दिसत नव्हती. चेहरा निस्तेज, डोळे वेगळेच वाटत होते. मी विचारलं, काय ग, काय झालंय? त्यावर उत्तर न देता केस जड झालेत असं म्हणून रूममध्ये गेली. कदाचित थकली असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. मावशी मला म्हणाली, श्वेताची नजर बदललेली आहे, काहीतरी गडबड आहे. हिची नजर वगैरे काढावी लागेल. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने मी फक्त ऐकल्यासारखं केलं. काही दिवस गेले आणि माझ्या लक्षात आलं, श्वेताचं वागणं बोलणं बदललंय. एरवी खेळीमेळीने वागणारी श्वेता आता पहिल्यासारखी दिसत नाही. मी विचारलं, काही झालंय का? कोणाबरोबर भांडण झालंय का? मामा मामी काही बोललेत का?
तिचं मात्र केस जड झालेत हेच चालू होतं. मला तर काहीच कळत नव्हतं नक्की काय झालंय हिला. श्वेताच्या वागण्यातला बदल आता स्पष्ट जाणवू लागला. जेवण कमी झाले, स्वतःच्या खोलीत राहू लागली, अबोल. काही बोलली तर केस जड झालेत, एवढंच. ते ऐकून ऐकून आता माझाही पारा चढू लागला. श्वेताच्या बाबांच्या कानावर ही गोष्ट घातली. ते आल्यावर बघू एवढंच म्हणाले. मावशीने मला विचारलं, आज पौर्णिमा आहे, संध्याकाळी हिची नजर काढू का? मी स्पष्ट शब्दात सांगितलं, असले प्रकार इथं नको. खरं तर श्वेताच्या बाबांचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. मावशी काही न बोलता निघून गेली. रात्री साधारण 2:30च्या सुमारास मावशीने मला उठवले. लवकर चला, श्वेताच्या खोलीतून रडण्याचा आवाज येतोय. दरवाजा ठोकला पण उघडत नाही. मला हा प्रकार विचित्र वाटतोय. श्वेताला नक्की कोणीतरी झपाटले. आधीच श्वेताच्या वागण्याने माझे डोके फिरले होते आणि त्यात झपाटले आहे हा शब्द ऐकून मी सगळा राग मावशीवर काढला. ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने एक नोकर धावत आला. ताईंच्या रूममधून रडण्याचा, मध्येच हसण्याचा आवाज येतोय. बाईसाहेब, चला लवकर. मी भानावर आले. श्वेताच्या खोलीतून रडण्याचा आवाज मलाही येऊ लागला. दार ठोकूनही दरवाजा उघडला नाही, म्हणून दुसऱ्या चावीने दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून आम्ही सगळेच दचकलो. श्वेता बेडवर बसलेली, केस पूर्ण मोकळे, केसांनी पूर्ण चेहरा झाकलेला, विचित्र आवाजात रडते, मध्येच हसते. मावशीने लगेच पेल्यात पाणी आणलं. देव्हाऱ्यातील अंगारा त्यात मिसळला आणि देवाचं नाव घेऊन ते पाणी श्वेताच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तशी ती भानावर आली. आम्हा सगळ्यांना तिच्या खोलीत बघून आश्चर्यचकित झाली आणि मला विचारू लागली, तुम्ही सगळे माझ्या खोलीत काय करताय? मावशी आणि मी एकमेकींकडे बघत बसलो. मावशीने श्वेताला विचारलं, तू रडत का होतीस? नक्की काय झालंय हे तुला आम्ही विचारायचं तर तूच आम्हाला विचारतेस आम्ही तुझ्या खोलीत काय करतोय म्हणून. श्वेता, बाळा, काय होतंय तुला? त्यावर श्वेताने आमच्याकडे असं पाहिलं जणू आम्ही तिची मस्करी करतोय. ती काही बोलली नाही. ती म्हणाली, काहीही झाले नाही, झोपा तुम्ही, मी पण झोपते. पण हां मम्मी, माझे केस खूप जड झालेत आणि मान खूप दुखते. असं वाटतंय कुठली तरी वजनदार वस्तू मानेवर ठेवली आहे. मावशीने चमकून माझ्याकडे पाहिलं. मी लक्ष दिलं नाही. श्वेताला म्हटलं, मानेला बाम लावते, बरं वाटेल. जेव्हा श्वेताच्या खोलीतून आम्ही बाहेर आलो तेव्हा मावशी एवढं म्हणाली, नक्कीच हिला बाहेरची बाधा झाली आहे. मी मावशीवर ओरडलेच, श्वेतासमोर असलं काही बोलू नका. दुसऱ्या दिवशी श्वेताच्या बाबांना सगळा प्रकार सांगितला. मी उद्या घरी येतो तेव्हा बोलू असं म्हणाले. श्वेतामधील बदल आता माझ्याही लक्षात येत होता. तिच्या बाबांनी तिला बघितले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसली. ते म्हणाले, आज संध्याकाळीच हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. संध्याकाळी क्लिनिकमध्ये डॉक्टरांना भेटलो. त्यांना सगळा प्रकार सांगितला. डॉक्टर श्वेताशी बोलले, काही चाचण्या करायला सांगितल्या. निघताना मला थांबवले आणि ती कोणत्या तरी मानसिक दडपणाखाली दिसते. रिपोर्ट आले की ठरवू काय करायचं ते, असं म्हणाले. आता श्वेताचे बोलणे खूप कमी झाले होते.
स्वतःला खोलीत कोंडून घेत होती. काही दिवसांनी श्वेताचे बाबा कामाच्या निमित्त पुन्हा बाहेर गेले. मावशीचं एकच पालुपत चालू होतं, बाधा झालीये बाधा. 2-3 दिवसांनी तसाच प्रकार पुन्हा झाला. आता मात्र माझा धीर खचू लागला. श्वेताच्या बाबांना घरी बोलवून घेतलं. रिपोर्ट पण सगळे नॉर्मल आलेले. नक्की काय प्रकार आहे हे कळत नव्हतं. डॉक्टर म्हणाले, तुम्ही तिला एकदा मानसोपचार तज्ज्ञांना दाखवा. दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी श्वेताला काही जुजबी प्रश्न विचारले. मग तिच्याशी एकटीशी बोलले. काही औषधं लिहून दिली आणि त्यांनी पण काही चाचण्या करायला सांगितलं. त्याच रात्री तसाच प्रकार घडला. यावेळी श्वेताचे बाबा घरीच होते. त्यांनाही हा विचित्र प्रकार समजला नाही. मला एवढेच म्हणाले, बहुतेक कुठेतरी घाबरली असावी म्हणून असं करते. मी काहीच म्हणाले नाही. 5-6 दिवस गेले. सगळे रिपोर्ट घेऊन आम्ही मानसोपचार तज्ज्ञांना भेटलो. तिथेही हेच, सगळे रिपोर्ट नॉर्मल. हिचं औषध चालू ठेवा आणि 8 दिवसांनी पुन्हा भेटायला या असं म्हणाले. आता मात्र मी खूप वैतागले. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, मग काय झालंय हिला? श्वेताचे बाबा मला म्हणाले, शांत राहा. पण मला मात्र काही राहावत नव्हते. आम्ही घरी आलो. श्वेता गप्पच. माझं तर टाळकंच सनकलं. श्वेता माझ्या समोरच बसलेली, टेबलवर डोकं ठेवून, केस पसरलेले, नजर शून्यात. मी तिच्या जवळ गेले. तिच्या बाबांनी मला शांत राहण्याची खूण केली. मी माझा राग आवरला. तिला प्रेमाने जवळ घेतले. बेटा बोल ना, अशी गप्प का? काय झालंय? ना धड जेवत आहेस ना आमच्याशी बोलत आहेस. मैत्रिणींना भेटत नाही. काय प्रॉब्लेम आहे का श्वेता? बोल ना. पण श्वेताचे माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. शून्यात नजर गेलेली. हळूहळू माझा पारा चढत गेला. श्वेता काहीच प्रतिसाद देत नव्हती. माझा आवाज आता वाढला. श्वेता बोल ना, काय नाटकं चालू आहे? बोल माझ्याशी. माझ्याकडे बघ. कुठे बघतेस? तुझी आई आहे ना मी. बोल श्वेता. ती तशीच शून्यात नजर लावून बसलेली. शेवटी माझा राग उफाळून आला. मी तिचे खांदे पकडले आणि आवाज वाढवत म्हणाले, श्वेता बोलत का नाहीस? बोल ना. काही क्षण मला माझंच कळालं नाही. मी 3-4 फूट पाठी फेकले गेले. श्वेताच्या बाबांनी मला उठवले. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झालेला. प्रचंड मोठ्याने ते श्वेतावर ओरडले, आईलाच लाथ मारलीस? डोकं बिकं फिरलंय का तुझं? ते तिच्या कानाखालीच मारणार होते, पण मी त्यांना अडवले. मावशी धावत आली. नोकर चाकर जमा झाले. झाला प्रकार सगळ्यांनी पाहिला. आमच्या सगळ्यांच्या नजरा श्वेतावर. आणि अचानक श्वेता ताडकन उठून उभी राहिली. केस पूर्ण मोकळे सोडलेले, काळी बुबळं पूर्ण वरती गेली. चेहरा अतिशय भेसूर दिसू लागला आणि वेगळ्याच आवाजात आम्हा सर्वांवर किंचाळली, अरे काय श्वेता 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 लावलंय? श्वेता नाही मी. समजलं काय? श्वेता नाही मी. आम्ही सगळे स्तब्ध. मला तर कळतच नव्हते खरोखर घडतंय सगळं का मला भास होतोय. ही माझी श्वेता नक्कीच नाही. मग ही आहे तरी कोण? मोकळे केस सोडलेली, अतिशय भयानक दिसणारी, पांढरे फटक डोळे असणारी ही कोण? खोलीत एक भयान शांतता पसरली. हळूहळू पावलं टाकत
ती श्वेताच्या खोलीत गेली. माझी तर भीतीने गाळणच उडाली. जशी ती खोलीत गेली तसे श्वेताचे बाबा तिच्या पाठी गेले. जोरात ओरडले तिच्यावर, थांब, तू जर श्वेता नाही तर मग तू आहेस कोण? ती पाठी वळाली. तोच भयानक अवतार. ती आता खोलीच्या आत उभी. बाहेर श्वेताचे बाबा. दोघे एकमेकांकडे पाहत होते. क्षणभर कोणी काहीच बोलले नाही. आम्ही सगळे जणू पुतळेच झालेलो. यांनी परत मोठ्याने तिला विचारलं, तू श्वेता नाहीस तर आहेस कोण? त्यावर ती हळूच हसली आणि क्षणात किंचाळली, अनघा आहे मी, अनघा. आणि धाडकन दार बंद केले. लगेच श्वेताच्या बाबांनी मानसोपचार तज्ज्ञांना फोन लावला आणि सगळी घटना सांगितली. आम्हाला दुसऱ्याच दिवशी सकाळी यायला सांगितलं. सकाळी श्वेता जर नॉर्मल झाली तर रात्रीच्या प्रकाराबद्दल जास्त काही विचारू नका. ती स्वतःहून काही म्हणाली तर ठीक, नाहीतर शांत रहा, एवढेच सांगितले. तसेच आमच्या नातेवाईकात, घराण्यात, शेजारी पाजारी किंवा श्वेताच्या मित्रमंडळींमध्ये कोणी अनघा नावाची मुलगी किंवा स्त्री आहे का याची चौकशी करायला सांगितली. पण आम्ही तर हे नाव पहिल्यांदा ऐकत होतो. आमच्या माहितीत अशी कोणतीही स्त्री किंवा मुलगी नव्हती. मावशीने श्वेताच्या बाबांना सांगितले, तिथे जाऊन काहीही फायदा होणार नाही. हिला अनघा नावाच्या बाईने पछाडले आहे. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. ती रात्र आम्ही कशीबशी काढली. सकाळी श्वेता उठली. खूपच थकलेली दिसत होती. मला तर तिची अवस्था पाहून रडूच येत होते. स्वतःहून चहा मागितला. आम्ही तिघांनी एकत्र चहा घेतला. बाबांनी तिला विचारलं, अनघा कोण? त्यावर श्वेतानेच आम्हाला विचारलं, कोण अनघा? मग आम्ही पुढे विषय वाढवला नाही. आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे, तयार हो, असं सांगितलं. ती तयार व्हायला खोलीत गेली. डॉक्टरांच्या केबिनमध्ये आम्ही तिघे बसलो होतो. डॉक्टरांनी आम्हाला दोघांना बाहेर बसायला सांगितलं आणि 2 वॉर्ड बॉय आतमध्ये बोलवून घेतले. केबिनमध्ये श्वेता बसलेली. समोर डॉक्टर आणि 2 मदतनीस आणि पाठी 2 वॉर्ड बॉय. शेवटी डॉक्टरांनी मुद्द्याला हात घातला. श्वेता, मला सांग, ही अनघा कोण? श्वेता जरा वैतागलीच. सकाळी बाबांनी पण हाच प्रश्न केला. तुम्ही पण तेच विचारताय. मला खरंच माहिती नाही अनघा कोण, आणि कोणत्याही अनघा नावाच्या व्यक्तीला मी भेटले नाही. डॉक्टर म्हणाले, हरकत नाही, शांत हो आणि सांग नक्की काय त्रास होतोय. तेव्हा श्वेता म्हणाली, केस खूप जड झालेत, मान खूप दुखते, असं वाटतं काहीतरी वजनदार आहे मानेवरती. डॉक्टर म्हणाले, तू हे आधी पण सांगितले, पण नक्की हा त्रास कधीपासून चालू झाला? तेव्हा तिने मित्रमैत्रिणींबरोबर स्मशानातून येतानाची घटना सांगितली आणि आधी हे सांगायला विसरले, असं म्हणाली. डॉक्टर तिला म्हणाले, तू तिथे घाबरलीस का किंवा कोणी तुला घाबरवले का? तर ती म्हणाली, नाही, पण त्यावेळेला माझ्या केसात काहीतरी पडले. केस खूप जड झाले याची जाणीव झाली आणि मानेवर ताण आला. त्यांनी परत विचारले, अनघा कोण? कुठे भेटली? कधी भेटली? हेच प्रश्न परत परत विचारायला सुरुवात केली. आता श्वेताचे शारीरिक हावभाव बदलायला सुरुवात झाली. मदतनीस पटापट याची नोंद करत होते.
डॉक्टरांनी वॉर्डबॉयला सूचक इशारा केला आणि त्यांचा आवाज वाढला. कुठे आहे ही अनघा? कुठे राहते? बोलव तिला आत्ताच्या आत्ता. श्वेता एकदम ताठ झाली. केस मोकळे सोडले, काळी बुबळं वरती गेली आणि अत्यंत खुणशीपणे डॉक्टरांकडे पाहून म्हणाली, का बोलवलंस तू मला? काय काम आहे तुझं? दोन्ही वॉर्डबॉयने तिचे हात घट्ट पकडले. डॉक्टरांनी आम्हाला आत बोलवले. सगळा प्रकार आमच्या लक्षात आला. माझ्याकडे बघून ती म्हणायला लागली, कालच हिला माझा हिसका दाखवलाय, तो कमी पडलाय म्हणून परत समोर आलीस का? मला तर रडू आवरत नव्हतं. मी विचारलं, श्वेता हे काय चालू आहे? त्यावर ती चवताळली, अरे कालपासून काय श्वेता श्वेता लावलंय? सांगितलं ना एकदा मी अनघा आहे. त्या दोघांनी तिचे हात पकडले होते म्हणून नशीब, नाहीतर माझा जीवच घेते की काय असं वाटलं. मी काही बोलणार एवढ्यात डॉक्टरांनी मला गप्प राहायची खूण केली. डॉक्टर म्हणाले, बरं अनघा आहेस ना तू? ठीक, मला सांग मग तू इथे काय करतेस? श्वेताच्या घरी कधी आलीस आणि कशी आलीस? त्यावर ती जरा शांत झाली. हसायला लागली. सगळ्यांवर नजर फिरत होती तिची. डॉक्टर आणि श्वेताचे बाबा या दोघांना सोडून आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. सांगते सगळं असं म्हणाली. डॉक्टरांकडे पाहून बोलायला लागली, अरे काय सांगू तुला, त्या दिवशी अमावास्या होती बघ. दुपारी 12च्या ठोक्याला मला आडवी गेली ही. मी पकडणार नव्हते हिला, पण काय पोरीचे केस, मस्त मोकळे सोडलेले, काळेभोर दाट केस, मस्त सुगंध येत होता तिच्या केसातून. हे असे केस बघून मला राहावलं नाही. जशी ही पुढे गेली तशी धावत जाऊन हिच्या केसात शिरले आणि मग पोरीने दिला ना मानेला झटका, तशी मान गच्च पकडली. आणि हां, आता तू जर जास्त काही बोललास ना तर तुझी मान कशी गच्च पकडते की नाही बघ. तशी ती डॉक्टरांची मान पकडायला धावली. मी जोरात किंचाळले, श्वेता. दोन्ही वॉर्डबॉयनी आणि श्वेताच्या बाबांनी तिला घट्ट पकडले. तिच्या दंडावरती एक इंजेक्शन दिले. खूप ताकद लावली तिने. 3 पुरुषांनी घट्ट पकडून ठेवले तरी मागे हटत नव्हती. मी तर चक्कर येऊन पडायचे बाकी राहिले. इंजेक्शनाचा परिणाम दिसला आणि श्वेता बेशुद्ध झाली. डॉक्टरांच्या केबिनमध्ये असह्य असा ताण निर्माण झाला. बाजूच्या बेडवर श्वेता शांतपणे झोपलेली. डॉक्टर आणि मदतनीस घाम पुसत खुर्चीवर बसले. मी श्वेताच्या बाबांना चिडून म्हणाले, मावशी बरोबर बोलत होती, हिला बाहेरची बाधा झाली. अनघाने झपाटले माझ्या पोरीला आणि धाय मोकलून रडायला लागले. मी डॉक्टरांनी मला शांत केले आणि म्हणाले, बाधा बिधा काही नाही, ही स्प्लिट पर्सनॅलिटीची केस आहे. आमच्या भाषेत याला DID म्हणतात. म्हणजे या आजारात एकाच व्यक्तीच्या शरीरात 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिमत्व असतात, जे एकमेकांपासून पूर्ण वेगळे असतात. हे सगळं माझ्या डोक्यावरून जात होतं. श्वेताच्या बाबांनी विचारलं, हा आजार होण्याची कारणं? डॉक्टर म्हणाले, मुख्यतः जबरदस्त मानसिक आघात. विशेषतः लहान वयात एखाद्या व्यक्तीवर जबरदस्त मानसिक आघात होतो. अशा व्यक्तींना हा आजार होण्याची संभावना जास्त असते. आता तुम्हीच मला सांगा, श्वेताच्या बालपणी अशी एखादी घटना घडली होती का? श्वेताच्या वडिलांनी माझ्याकडे पाहिलं.
पण असं काहीच घडलं नव्हतं. लहानपणापासून श्रीमंतीत वाढली आहे माझी मुलगी, काही कमी पडून दिलं नाही. मग तिच्यावर असे मानसिक आघात. आता मलाही हे प्रकरण वेगळं वाटू लागलं. मी चमकून श्वेताच्या बाबांकडे पाहिलं. त्यांचा चेहरा खूप गंभीर होता. डॉक्टर लगेच म्हणाले, अहो, भूतबाधा वगैरे काही नाही, मानसिक आजार आहे, नक्की बरी होईल. पण कृपा करून तंत्रमंत्राच्या भानगडीत पडू नका, हातची जाईल मुलगी. औषधं लिहून देतो, उपचार चालू करा. कसेबसे घरी आलो. श्वेता झोपून होती. मावशीला सगळा प्रकार सांगितला. मावशी चिडली. मी पहिल्यापासून सांगते, हा प्रकार वेगळा आहे. तुमचे डॉक्टरी उपचार चालू द्या, पण एक काम करा, हिला योग्य ठिकाणी घेऊन जा. श्वेताच्या बाबांनी विचारलं, कुठे जायचं? मावशी म्हणाली, रे रोडला एक दर्गा आहे, मीरा दातार. आपण श्वेताला तिकडे घेऊन जाऊ. कोणतेही आढेवेढे न घेता श्वेताचे बाबा तयार झाले. आपण उद्या सकाळीच मीरा दातारला जायचे. साधारणतः सकाळी 11च्या सुमारास आम्ही दर्ग्यात पोहोचलो. श्वेतावर कालच्या घटनेचा परिणाम चांगलाच दिसत होता. मौलवींशी बोललो. श्वेताच्या बाबांनी त्यांना सगळा प्रकार सांगितला. थोड्या वेळाने त्यांनी श्वेताला आत बोलवले. ती मला म्हणाली, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, इथपर्यंत ठीक होतं ग. हे काय, कुठे आणलंस मला? नक्की काय होतंय मला? काय उत्तर देऊ पोरीला तेच कळत नव्हतं. तिला म्हटलं, आईबाबांवर विश्वास आहे ना, मग शांत रहा. आम्ही आत आलो. मौलवींनी चौकशी केली आणि मोरपीस तिच्या डोक्यावरून फिरवलं. दर्ग्यातील पवित्र पाणी तिच्या अंगावर शिंपडलं. शांत बसून होती ती. मौलवी म्हणाले, तुम्ही आता घरी जा, संध्याकाळी परत या. आता तरी ही शांत आहे, अजून असं काही वाटत नाही. पण तुम्हाला जो अनुभव आलाय, म्हणजे नक्कीच हिला बाहेरची बाधा झाली आहे. संध्याकाळी 6:30ला या. 7 वाजता इथे नगारा वाजतो, त्यावेळेस ती मला इथे हवी आहे. आम्ही घरी निघालो. सगळं शांत होतं. वादळापूर्वीची शांतता जणू. मावशीचं एकसारखं सुरू. आधीच नेलं पाहिजे होतं. शेवटी तिच्या मनासारखं झालं. सकाळपासून श्वेता शांत आहे. दुपारी जेवली, त्यामुळे आम्ही सगळे खुश. संध्याकाळी पुन्हा दर्ग्यात जायला निघालो. श्वेता तर नाहीच म्हणत होती, पण आम्ही जबरदस्तीने तिला नेलं. 6:45पर्यंत आम्ही पोहोचलो. मौलवींशी भेट झाली. त्यांनी तिला एका बाजूला बसायला सांगितलं. आम्हाला सोडून श्वेता कुठेही जायला तयार नव्हती. संध्याकाळचे 7 वाजले. नगाऱ्यांचा आवाज घुमू लागला. बसलेल्यांपैकी 1-2 स्त्रिया घुमायला लागल्या. एका पुरुषाला तर साखळीने बांधून ठेवले होते. तो झटके देऊन साखळी तोडण्याचा प्रयत्न करत होता. या सगळ्या प्रकाराने मनावर एक अनामिक दडपण आले. हृदयाची धडधड वाढली आणि माझे लक्ष श्वेताकडे गेले. एकदम ताठ झालेली, हातपाय एकदम कडक, केस विस्कटलेले, काळी बुबळं पूर्ण वर गेलेली. मी काय ते समजून गेले. श्वेताचे बाबा आणि दर्ग्यातील काही लोकांनी, मौलवी यांनी तिला खेचत एका वेगळ्या खोलीत नेले. साखळीने तिचे हातपाय बांधले. मौलवी तिच्या अंगावरून मोरपीस फिरवत काहीतरी म्हणत होते. दर्ग्यातील पाणी तिच्या चेहऱ्यावर मारत होते. नगारा शांत झाला. तशी श्वेताची हालचाल कमी झाली, पण अजूनही रागाने गुरगुरत होती.
माझ्याकडे बघून म्हणू लागली, इथे का आणले आहेस मला? तेव्हा मौलवी म्हणाले, तुला नाही, श्वेताला आणले आहे. तुझं काय काम? तू जा निघ इथून. सोड श्वेताला. तिला का त्रास देतेस? कोण आहेस तू? अनघा आहे मी. नाही सोडणार तिला. त्यांनी परत विचारले, काय पाहिजे तुला? त्यावर ती म्हणाली, श्वेता. केसांवर जीव आलाय माझा. तिला घेऊनच बाहेर पडणार. कोणीही अडवू शकत नाही मला. मौलवींनी धुपाचे भांडे मागवले आणि मग उर्दू भाषेतील काहीतरी मंत्र पुटपुटत लोबान धूप त्यात टाकले. धूर श्वेतावर सोडला तशी ती किंचाळायला लागली, बंद करा, बंद करा हे सगळं. पण मौलवी काही थांबायला तयार नाही. त्यांचं पुटपुटणं चालूच होतं. त्यांच्याबरोबर अजून 3 मौलवी कलमा वाचत होते. साधारण 15-20 मिनटं हा प्रकार सुरू होता. श्वेता, नाही नाही, अनघा जीवाच्या आकांताने ओरडत होती. मटकन खाली बसली. तिला तिथंच झोपवलं. आम्ही सगळे खोलीच्या बाहेर आलो. मौलवी सांगू लागले, दर्ग्यात आल्यानंतर जवळपास सगळ्याच बाधित व्यक्ती बऱ्या होतात, पण काही आत्मे हे खूप वाईट असतात. सहजासहजी त्या व्यक्तीला सोडायला मागत नाही. तुमच्या मुलीच्या बाबत मला तीच शंका वाटते. आता केलेल्या विधीमुळे तिचा आत्मा निघून गेलाय, पण मला वाटते तिने अजून पूर्णपणे तुमच्या मुलीला सोडलं नाही. आपण प्रार्थना करू का तिने कायमचं हिच्या शरीरातून जावं. थोड्या वेळाने ती शुद्धीवर येईल. तिला घेऊन घरी जा. येत्या अमावस्येला कळेल तिने हिचा पिच्छा सोडलाय की नाही. दर्ग्यातील पवित्र पाणी तुमच्या घरात शिंपडत राहा. तुमचे पूजापाठ असतील ते चालू ठेवा. जर या अमावस्येला अनघा तिच्या शरीरात आली नाही तर तुमची मुलगी सुटली समजा. श्वेताच्या बाबांनी पटकन विचारलं, आणि परत आली तर? नुसता प्रश्न ऐकूनच भीतीची एक लहर माझ्या अंगातून गेली. असं नका बोलू, मी म्हणाले. मौलवी शांतपणे म्हणाले, जर येत्या अमावस्येला रात्री ती परत आलीच तर हे मोरपीस तिच्या अंगावरून फिरवा आणि दर्ग्यातील पवित्र पाणी तिच्यावर शिंपडा. ती शांत होईल. मग काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. आपण प्रार्थना करूया. जवळपास अर्ध्या तासाने श्वेता शुद्धीवर आली. तिला कारमध्ये घेऊन आम्ही घरी आलो. प्रचंड मानसिक थकवा आलेला. श्वेता आता थोडी नॉर्मल दिसत होती. सारखी विचारत होती, मला काय झालंय नक्की. तिला म्हटलं, जेव आणि झोप, काही विचारू नको. तिला गोळ्या दिल्या. तशी थोड्या वेळाने ती शांत झोपली. मावशीला झालेला सगळा प्रकार सांगितला. ती एवढंच म्हणाली, या अमावस्येला आपली परीक्षाच आहे. श्वेताच्या बाबांनी तर सुट्टीच घेतली होती. आम्ही श्वेतावर बारीक लक्ष ठेवून होतो. मौलवींच्या संपर्कात होतो. शेवटी ती अमावस्येची रात्र आली. रात्रीची जेवणं उरकून झोपायची तयारी झाली. श्वेताचे बाबा तिला म्हणाले, रात्री तू आमच्याच रूममध्ये झोप आज. हरकत नाही बाबा, एवढंच म्हणाली ती. रात्री इकडच्या तिकडच्या गप्पा मारत साधारण 11:30 वाजता लाईट बंद केली. नाईट लॅम्प चालू होता. थोड्या वेळाने श्वेता झोपली. आम्ही दोघे मात्र जागेच होतो. आणि मावशी. एक सेकंद जणू एका वर्षासारखा वाटत होता. तिची झोप मोड नको म्हणून आम्ही काहीच बोलत नव्हतो. अधूनमधून श्वेताने कूस बदलली की दचकायला व्हायचे. घड्याळाकडे बघायचो आणि एकमेकांकडे. ती रात्र भयान वाटत होती.
रात्रीचे 2:30 वाजले. रस्त्यावरील कुत्री जोरजोरात भुंकायला लागली. तशी ती कुत्री बऱ्याचदा भुंकतात, पण यावेळी त्यांचं भुंकणं आम्हाला भयान वाटू लागलं. एक कुत्रा तर विचित्र आवाजात भुंकू लागला. भुंकण्यापेक्षा रडू लागला म्हणावं. जणू कोणीतरी त्याला दगड मारला आहे. श्वेताची हालचाल होऊ लागली. कदाचित आवाजाने झोपमोड होईल म्हणून मी खिडकी लावायला उठले. कुत्र्याचे ओरडणे खूपच वाढले. खिडकी बंद करताना मध्येच अडकली म्हणून जोरात खेचत होते. खिडकी पुढे जात नव्हती म्हणून मी जोर लावला. आम्ही दोघांनी खिडकी खेचली. तशी धाडकन आवाज होऊन खिडकी बंद झाली. पण खिडकीची काच खळक्कन फुटली. काच फुटण्याच्या आवाजाने आम्ही दोघेही दचकलो. एवढ्या मोठ्या आवाजाने श्वेता जागी तर झाली नाही ना, म्हणून बेडवर पाहिलं. श्वेता बेडवर नव्हतीच. श्वेता, श्वेता, तिच्या नावाने जोरजोरात हाका मारत आम्ही खोलीच्या बाहेर आलो. या आवाजाने नोकर चाकर पण जागे झाले. श्वेता कुठेच दिसत नव्हती. पोरगी कुठे गेली म्हणून मी तर रडायला सुरुवात केली. आम्ही तिच्या रूमपाशी आलो तर आतून कडी लावलेली. श्वेताच्या बाबांनी माझ्याकडं पाहिलं आणि जे व्हायला नको तेच झालं. अनेकदा हाक मारून दार उघडलं नाही म्हणून दुसऱ्या चावीने दार उघडलं. माझी तर आत जायची हिम्मत नव्हती. आम्ही सगळे आत गेलो तर ती खाटेवर बसलेली, तीच अनघा. तुम्हाला काय वाटले? गेले मी? सोडणार नाही हिला. हिचे केस पाहिजेत मला. हिला बरोबर घेऊनच जाणार. तसे श्वेताच्या बाबांनी मौलवींनी दिलेले मोरपीस तिच्या डोक्यावर धरले आणि दर्ग्यातील पाणी तिच्या अंगावर शिंपडले. तशी ती किंचाळू लागली. 10 मिनिटांनी बेशुद्ध झाल्यासारखी बेडवरच पडली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही दर्ग्यात पोहोचलो. मौलवींना सगळी घटना सांगितली. त्यावर ते म्हणाले, मला अंदाज होताच असे काहीतरी होणार. आता तुम्ही एक काम करा. श्वेतासारख्या बाधित व्यक्ती ज्या इथे बऱ्या झाल्या नाही त्यांना शेवटचा उपाय म्हणून आम्ही जिथे पाठवतो तुम्हाला तिथं जावं लागेल. तिथे गेली तरच बरी होईल, नाहीतर हिचं वाचणं मुश्किल आहे. तुम्ही सांगाल तिथे मी श्वेताला घेऊन जायला तयार आहे. सांगा कुठे जायचे? बाबा म्हणाले. मौलवींनी ते ठिकाण सांगितले, गाणगापूर. श्वेताचे बाबा जसे घरी आले तशी गाणगापूरला जायची तयारी सुरू केली. मी विचारले कधी जायचे, तर म्हणाले आत्ता, लगेच. जबरदस्तीने श्वेताला गाडीत कोंबले आणि आम्ही निघालो गाणगापूरला. झोपेच्या गोळ्यामुळे तशी ती गुंगीत होती. मौलवींनी ज्या गुरुजीचा नंबर दिला होता त्यांच्याशी आधीच संपर्क केला. फोनवर सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले घेऊन या तिला. मंदिरातील दृश्य पाहून माझी धडधड वाढली. कोणी खांबाला पकडून ठेवलंय, कोणी वर चढून बसलंय. त्यांच्याकडे बघून कळत होतं यांना बाहेरची बाधा आहे. आता अनघाला जाग आली. हो, अनघा ही माझी श्वेता नव्हती. अतिशय आक्रमक. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तिचे दोन्ही हात पाठी बांधलेले. आल्या आल्या त्यांनी मंत्र बोलत गाणगापूरचा अंगारा लावला. तशी किंचाळायला लागली. जाळू नकोस मला, जाळू नकोस. हे काय लावलंस मला? अरे चूक केलीस तू, चूक केलीस मला आणून. आता मी हिला घेऊनच जाणार. खेचत तिला मंदिरात आणलं.
पूर्ण मंदिराभोवती अंगाऱ्याने सीमा आखली. गुरुजींचा आवाज वाढला, शांत बस, एकदम शांत. तुला या पोरीला सोडावं लागेल. तू हिच्या शरीरात काय करतेस? तुझं इथं काम नाही. मोकळं कर पोरीला. आणि जबरदस्तीने तिला यज्ञकुंडासमोर बसवलं. गुरुजींनी विचारलं, बोल, सोडतेस की नाही या मुलीला? का या यज्ञात भस्म करू तुला? काय हवंय बोल. मला श्वेताचे केस पाहिजेत, तिचं शरीर पाहिजे. भयानक आक्रमक झाली ती. आम्ही तर जीव मुठीत घेऊन बसलो. गुरुजींनी यज्ञकुंड पेटवले आणि बाकीच्या गुरुजींनी मंत्रपठण सुरू केले. गुरुजी म्हणाले, नाही मिळणार तुला तिचं शरीर. तुझा काही हक्क नाही. सोड तिला. असं म्हणून यज्ञात मंत्र म्हणून समिधा टाकल्या. तशी ती भयानक किंचाळत मंदिराच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागली. पण तसा तिचा पाय भस्मावर पडला. विजेचा झटका बसावा आणि व्यक्ती मागे फेकली जावी तशी पाठच्या पाठी ती फेकली गेली. लगेच ताडकन उभी राहिली. जीवाच्या आकांताने किंचाळून म्हणाली, नाही सोडणार हे शरीर, हिला घेऊन जाणार. आणि खांबावर डोकं आपटू लागली. श्वेताचे बाबा तिला पकडायला जाणार तसं गुरुजींनी खून केली. कोणीच मध्ये यायचं नाही. मला तर हे वाईट स्वप्न आहे की काय असं वाटत होतं. पण दुर्दैवाने सगळं खरं होतं. इथे गुरुजींचं मंत्रपठण वाढत गेलं आणि तिथे अनघाचं किंचाळणं, स्वतःला इजा करणं. यज्ञकुंडात समिधा पडत होत्या. गुरुजींचं मंत्रपठण चालू. अनघाचे पाय जणू जमिनीला चिकटले होते. केस पिंजारलेले, डोळे पांढरे फटक, नाकातोंडातून रक्त गळत होतं. शरीर मागे पुढे हेलकावे घेत होतं. मला वाटलं माझी मुलगी आता वाचत नाही. मंत्रघोष शेवटच्या टप्प्यात आला. शेवटच्या समिधा यज्ञकुंडात पडल्या. यज्ञकुंड आता धगधगून पेटलं. सगळ्यांच्या नजरा श्वेतावर. मंत्रघोष थांबला. कसलाच आवाज नव्हता. फक्त यज्ञकुंडातील अग्नींचा आवाज होता. श्वेता आता एकदम स्थिर झाली. सगळे केस तोंडावर आलेले, मान खाली. तशीच उभी होती काही मिनटं. आम्ही गुरुजींकडे पाहिलं. त्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. गुरुजी उठले, अंगारा घेतला, शेवटचा मंत्र म्हणाले आणि तो अंगारा जोरात तिच्या अंगावर फुंकला. तशी श्वेता धाडकन खाली कोसळली. आम्ही दोघेही जीवाच्या आकांताने ओरडलो, श्वेता. मला तर वाटलं हिचा जीवच गेला की काय, पण श्वास चालू होता. गुरुजी आमच्या जवळ आले. आम्हा दोघांवर अंगारा फुंकला आणि आमच्या कपाळाला लावला. म्हणाले, घेऊन जा तुमच्या श्वेताला. आम्ही दोघेही धावत पोरीजवळ गेलो. तिला मांडीवर घेतले. रक्तबंबाळ झालेली. पाणी पाणी एवढंच म्हणाली. गुरुजींनी अभिमंत्रित केलेलं पाणी दिलं. तिला घोटघोट ते पाणी पाजलं. तिने हळूच डोळे उघडले आणि म्हणाली, मम्मा, कुठे आहोत आपण? बस. आम्ही दोघांनी घट्ट मिठी मारली तिला. आयुष्यात कधी रडलो नसू एवढं मिठी मारून रडलो. आमची अवस्था पाहून सगळ्या गुरुजींच्या डोळ्यात पण पाणी आले. अश्रू नव्हते ते, आनंद अश्रू. माझ्या पोरीचा पुनर्जन्म झाला आणि ज्या परमेश्वराच्या आशीर्वादाने माझ्या मुलीला पुनर्जन्म मिळाला त्या दत्तगुरूंचे श्री क्षेत्र गाणगापूर येथे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतीचा प्रवास करत असताना श्री दत्तगुरूंची आरती
आमच्या कानात घुमत होती आणि डोळ्यातून आनंदाश्रू. श्री गुरुदेव दत्त. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.